या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूबच्या माध्यमातून आपण आज दंतकथा म्हणजे काय आणि जी जपानी फिनिक्स पक्षासारखी जी उडी मारणं म्हणजे काय, ह्या दोन गोष्टींचा प्रत्यय आज आपण जे पिंपरी चिंचवड मधील एक मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी सन्माननीय परशुराम वामन मेहेंदळे सर आणि त्याचबरोबर कमल परशुराम मेहेंदळे मॅडम यांच्या पोटी जन्माला आलेले सन्माननीय दिगंबर सर ज्यांची जन्मतारीख आहे 13/4/1950. म्हणजे या ठिकाणी पिंपरी चिंचवडला ह्या आदरणीय व्यक्ती महत्वाचा कितपत माहिती आहे ह्याची मला माहिती नाही, परंतु खरं तर एक आदरणीय आणि सन्माननीय व्यक्तिमत्व क्रीडा क्षेत्राचं हे या ठिकाणी खूपच सन्मानजनक अशी गोष्ट या ठिकाणी आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आज जाहीर करत आहोत. हे छत्रपती अवॉर्ड पुरस्कार विजेते 1982-83 त्याचबरोबर सरांचा हा APJ अब्दुल कलाम सर जे भारताचे राष्ट्रपती होते आणि त्यांच्या हस्ते हा एक ध्यानचंद पुरस्कार सरांना दिला गेलेला आहे आणि आपण त्यांच्या घरी आहोत. हा ध्यानचंद पुरस्कार सरांचा आणि सरांच्या या दोन्ही मुली. आज आपण सरांशी पूर्णपणे सांगोपांग चर्चा या ठिकाणी करत आहोत. सरांनी अपंग क्षेत्रात काम तर केलेलंच आहे, परंतु चांगल्या धडधाकट माणसाला लाजवेल अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय लेवलच्या क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान पण दिलेलं आहे. अपंगांच्या विषयीच्या काम आणि क्रीडा क्षेत्राचं योगदान याच्या अनुषंगाने आपण सरांशी बोलत आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्ही जे इतर माहिती देण्यापूर्वी तुमच्याशी जी झालेली घटना आहे, जे तुमच्याशी जे अपघात झाला त्याच्याविषयी प्रथम सांगा ना आम्हाला. माझा अपघात 7 डिसेंबर 1966 रोजी झाला. चिंचवडून पुण्याला रेल्वेने जात असताना रेल्वेमध्ये झालेल्या धक्काबुक्की मारामारीमुळे आम्ही 4 जण खाली पडलो. त्यात माझे दोन्ही पाय तुटले, दोन्ही पाय गुडघ्याच्या खाली तुटले. याआधी मी क्रिकेट खेळत होतो, पण या अपघातामुळं माझं आयुष्य सगळं बदलून गेलं आणि क्रिकेट या खेळावरनं मी आता अपंगांच्या क्रीडा स्पर्धेसाठी मिलिटरी हॉस्पिटल मधनं म्हणजे त्यावेळेचे मेजर जनरल SK जैन, त्याच्यानंतर मिलिटरीचे एअर मार्शल अमरजीत सिंग चहाल या सर्व बड्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली मी अपंगांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये अतिशय. एक मिनिट, ते बाहेरचं दार लावून टाका. किती काढा. अपंगांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सुरुवात झाली. त्यावेळेस ASPT या ग्राउंड वरती मला मार्गदर्शन करण्यात आलं. कर्नल सिंधू साहेब, हवालदार मेजर जोशी साहेब यांनी मला अपंगांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये कसा भाग घ्यायचा, काय खेळायचं, तुझ्या अपंगत्वाप्रमाणे तुला कोणत्या गोष्टी चांगल्या मिळतील, चांगल्या तू खेळू शकशील, याचं मार्गदर्शन मला 1972 सालापासूनच ते करत होते. आणि त्या ह्याच्यामध्ये नैपुण्य मिळवायचं हा माझ्या डोक्यामध्ये विचार होता. लहान असताना असं नेहमी वाटायचं की आपण एकदा तरी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा काय आहेत ते पाहावं, एकदा त्या स्पर्धेला जावं आणि त्या स्पर्धेत भाग घ्यावा, असा एक डोक्याला विचार होता. परंतु तो विचार या अपंगत्वामुळे कितपत शक्य होईल याबद्दल मी डाऊटफुल होतो. परंतु अशा स्थितीत सुद्धा मिलिटरीतल्या सर्व अधिकारी वर्गाने मला जे काही सहकार्य दिलं आणि मला खेळायला संधी उपलब्ध करून दिली, त्या संधीचा फायदा म्हणजे मी 1984 साली पहिल्यांदा अमेरिकेमध्ये ऑलिम्पिक्समध्ये, अपंगांच्या ऑलिम्पिक्समध्ये, त्याला पॅरालिम्पिक म्हणतात, त्या स्पर्धेत भाग घेतला. आणि ज्यावेळेस मी त्या ग्राउंडवर गेलो त्यावेळेस मी खालती जमिनीवर बसलो. त्या जमिनीवरती माझं डोकं टेकवलं आणि डोकं टेकून माझी इच्छा पूर्ण झाल्याबद्दलचा एक सार्थ अभिवादन या ऑलिम्पिक
क्रीडा ग्राउंडला मी केलं आणि त्या स्पर्धेत भाग घेतला, ही माझ्या दृष्टीने खूपच आनंदाची गोष्ट होती. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये सुद्धा मी 4 प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक आणि व्हीलचेअर रेस. तर व्हीलचेअर रेसमध्ये मला त्यावेळेस सिल्वर मेडल मिळालं होतं. त्याच्यानंतर मला गोळाफेकमध्ये सिल्वर मेडल मिळालं होतं. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अपंगांच्या ज्या क्रीडा स्पर्धा होत्या त्या हाँगकाँग येथे 7 नोव्हेंबर 1982 झाल्या होत्या. आणि त्या स्पर्धांमध्ये मी 3 इव्हेंटमध्ये भाग घेतला होता, गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक. तर त्याच्यामध्येही मला 3 सिल्वर मेडल मिळाली. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ व त्यांचे मिस्टर ड्यूक ऑफ केंट हे 2 जण त्या क्रीडा स्पर्धांना तिथे आलेले होते. आणि त्यांच्या हस्ते बक्षीस गोल्ड मेडल, सिल्वर मेडल घेत असताना खूपच आनंद झालेला होता. एवढ्या मोठ्या व्यक्ती मला खूप जवळनं पाहायला मिळाल्या. हे या क्रीडा स्पर्धेचंच वैशिष्ट्य आहे की या क्रीडा स्पर्धेत मेडल घेतल्यामुळे या व्यक्तींना मी खूप जवळनं पाहू शकलो. निश्चितच सर, तुमचा जे क्रीडा क्षेत्रामध्ये जो अपघात झाला तो कधी 1966 1966 अपघात झाल्यानंतर ज्या एसपीटीला तुम्हाला क्रीडा क्षेत्राशी संबंधित माहिती मिळाली, परंतु श्री शिवाजी उदय मंडळ चिंचवड यांचं कशा पद्धतीने योगदान त्याच्यामध्ये सांगता येईल? कसं आलं की मी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये होतो आणि तिथं 1968 ते 1972 या वर्षामध्ये मला तिथं ट्रेनिंग मिलिटरीच्या अंडर होत होतं. परंतु माझी नोकरी, मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिसला होतो. तर त्या बँक ऑफ महाराष्ट्रामधली सर्व्हिस आणि एसपीटी पुण्यात जाणे हे थोडंसं अवघड व्हायला लागलं. त्याच वेळेस इथं शिवाजी उदय मंडळाची सप्टेंबर 1972 स्थापना झालेली होती आणि त्या फाउंडर मेंबरपैकी मी एक खेळाडू होतो. आणि त्या खेळाडू असल्यामुळं एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपलं मंडळ आहे, आपलं ग्राउंड आहे, त्या आपल्या ग्राउंडवरती आपण इथंच प्रॅक्टिस करावी, त्या दृष्टिकोनातून मग त्या काळात मधुकर शिरोळे, त्याच्यानंतर अरुण काशीद, राजाराम गावडे, कालेकर, भीमराव पाटील, ही जी आम्ही भीमराव पाटील वगैरे ही जी मंडळी होती, ही मंडळी मला ग्राउंडवरती मदत करायची. आणि मी टाकलेला गोळा, मी टाकलेला भाला, ह्या सगळ्या गोष्टी ते मला आणून द्यायचे आणि मी जागेवर बसून या सगळ्या गोष्टी करत होतो. आणि हे करत असताना शिवाजी उदय मंडळाचे योगदान, मी आज जे काही खेळाडू म्हणून या देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ओळखला जातो, हे फक्त शिवाजी उदय मंडळामुळेच ओळखला जातो. कारण शिवाजी उदय मंडळ हे चिंचवडमधलं एकमेव मंडळ असं होतं की जिथं प्रामाणिकपणे कोणत्याही प्रकारच्या खेळाचं प्रोत्साहन अतिशय चांगल्या रीतीने देणारी हे टीमवर्क होतं. तर यामुळं शिवाजी उदय मंडळानेच मला सहकार्य केल्यामुळं मी 3 एशियन गेम्स, 3 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स, 3 पॅरालिम्पिक्स यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करू शकलो. आणि आर्थिकदृष्ट्या ज्या वेळेस मला काही कमी पडेल त्यावेळेस शिवाजी उदय मंडळ हे माझ्या पाठीशी आर्थिकदृष्ट्या भक्कमपणे उभं राहिलं होतं, हे आवर्जून सांगावं असं वाटतं. निश्चितच सर. सर, ह्याच्याबरोबरच ज्या क्रीडा क्षेत्रामध्ये जे आहार वगैरे जे फॅक्टर होते, तर त्या संदर्भात काय सांगाल सर? तर क्रीडा क्षेत्रामध्ये जे आहार वगैरे होते, तर ते आहारची पूर्ण ट्रेनिंग आम्हाला एएसपीटी आणि मिलिटरी हॉस्पिटल यांच्या थ्रू मिळालेलं होतं. तर त्याप्रमाणे जो काही खुराक होता, तो खुराक, ते दूध, मी व्हेजिटेरियन असल्यामुळं दूध, बदाम या सगळ्या गोष्टी इथं संपूर्ण मिळत होत्या. आणि त्यासाठी लागणारं सहकार्य हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मला मिळत होतं. कारण महाराष्ट्र सरकार, मी 1981 साली हे आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष होतं, तर IYDP इयर वर्ष होतं. आणि त्या वर्षामध्ये अपंगांचं पुनर्वसन म्हणजे अपंगांनी खेळायला पाहिजे हे तर नक्कीच,
परंतु अपंगांचं पुनर्वसन करावं या दृष्टिकोनातून आम्ही डॉक्टर श्री घारे यांच्या मदतीने आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या मदतीने डॉक्टर वसंतराव पटवर्धन यांनी 200 अपंगांना कर्ज देण्याची तयारी दर्शवली आणि डॉक्टर घारे यांनी 200 अपंगांना योग्य ती जागा निवडून स्टॉल उभे करण्याची परवानगी त्यांनी दिली होती आणि यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या या महाराष्ट्र शासनाने त्वरित उपलब्ध करून दिल्यामुळे हे 200 स्टॉल आम्ही सप्टेंबर 1982 मध्ये त्या अपंगांना अलॉट केले आणि माझ्या आयुष्यातले पहिले 200 अपंगांचं पुनर्वसन मी पहिल्यांदा करू शकलो. या सर्व गोष्टींमुळे माझी महाराष्ट्र सरकारच्या दरबारी थोडीशी ओळख निर्माण झाली होती आणि त्या ओळखीचा फायदा हा महाराष्ट्रातील अपंगांना वेगवेगळ्या गोष्टीसाठी म्हणून तो मिळत गेला. वसंतदादा पाटील असतील, त्याच्यानंतर शरद पवार आहेत, वसंतराव नाईक आहेत, त्याच्यानंतर सुधाकरराव नाईक, ही सगळी मंडळी, रामराव आदिक आहेत, तर ही सगळी मंडळी मुख्यमंत्री होती महाराष्ट्राची आणि वेळोवेळी मला या लोकांनी इतकं सुंदर सहकार्य केलं की त्या सहकार्यामधनं अपंगांना वेळोवेळी चांगल्या गोष्टी मिळत गेल्या. आता उदाहरण सांगायचं झालं तर रामराव अधिक अर्थमंत्री होते आणि अर्थमंत्री असताना मी त्यांना प्रोफेशनल टॅक्स जो आहे तर तो अपंगांना माफ करावा म्हणून त्यांना मी एक अर्ज दिला होता. तर त्या अर्जाचा त्यांनी विचार करून महाराष्ट्रातील सर्व अपंगांना प्रोफेशनल टॅक्स माफ केला. त्याचप्रमाणे मी 1981 साली वसंतदादांच्या बरोबर मला दिल्लीला जाण्याचा योग आला आणि दिल्लीला गेल्यानंतर ते मला म्हणाले की चल आपण जरा भेटून येऊ पंतप्रधानांना. म्हणून मी आणि वसंतदादा आम्ही दोघं जण इंदिरा गांधींना भेटायला गेलो. तिथं ते मला म्हणाले की अपंगांसाठी मी काय काय तुला हवंय ते सांग, त्याप्रमाणे आपण करू. बरं, मी इतका ब्लँक होतो की दादानी मला दिल्लीत का नेलंय हे मला आधी माहिती असतं तर मी तयारीनिशी गेलो असतो. पण तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं की अपंगांना रेल्वेमध्ये जे कन्सेशन आहे ते 75% मिळावं. त्याच्यानंतर मग मी खेळायला चंदीगडला गेलो. 3 आठवड्यांनी मी परत आलो. तर 3 आठवड्यांनी अपंगांना 75% रेल्वे कन्सेशन ची ऑर्डर ही माझ्या हातात इंदिरा गांधींनी ठेवली होती. एवढा प्रामाणिकपणे आणि चांगलं काम या मॅडमनी त्यावेळेस सुद्धा केलं. त्याच्यानंतर मग अपंगांना इन्कम टॅक्स मध्ये एक्झम्पशन साठी मी प्रयत्न करत होतो. त्याप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा ते 2,000 रुपये दिले, ते वाढत 10,000 केलं. पुढे नरसिंहरावांनी 40,000 केलं. पुढे नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांनी ते कन्सेशन 1 लाख रुपयापर्यंत नेलं. या सगळ्या गोष्टीचा पॉझिटिव्ह काम करण्याची संधी मला या सर्व लोकांच्या मुळे मिळाली. अपंगांशी मी सतत ग्राउंडवरती इतर ठिकाणी बँकेत चर्चा करत असल्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी या मलाच येणाऱ्या अडचणी आहेत असं समजून मी त्याप्रमाणे त्या गोष्टी चर्चा करत गेलो. अपंगांना छत्रपती अवॉर्ड तर मिळत होते, पण अर्जुन अवॉर्ड, ध्यानचंद अवॉर्ड किंवा असे मोठे तत्सम राष्ट्रीय पातळीवरती रेकग्निशन मिळत नव्हतं. म्हणून 4 डिसेंबर 1992 रोजी मी नरसिंहरावांकडे गेलो होतो. तर नरसिंहरावांशी माझी गाठ झाल्यानंतर नरसिंहरावांनी मला सांगितलं की बघ तुला काय काय हवंय ते सांगा. मी तयारीनिशी गेलो होतो. तर अपंगांना अर्जुन अवॉर्ड, अपंगांना ध्यानचंद अवॉर्ड या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. द्रोणाचार्य अवॉर्ड. तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर त्याचा फायदा हा 1994 सप्टेंबर पासून तो मिळायला सुरुवात झाला. तर हे सगळे आपण इतर अपंगांसाठी, इतरांसाठी काहीतरी आपण करू शकतोय याचा आनंद हा मला खूप मिळत होता की जो आनंद मी पैशामध्ये मोजू शकत नव्हतो. परंतु तो आनंद, त्या अपंगांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे पाहिलं की मला खूप मोठं समाधान त्यावेळेस मिळत होतं आणि आजही मला समाधान आहे की आपण अपंगांसाठी काहीतरी फुल ना फुलाची पाकळी त्यांना मदत करू शकलो याचा एक जबरदस्त आनंद माझ्या चेहऱ्यावरती आहे. निश्चितच सर, या ठिकाणी तुम्ही अपंगासाठी
म्हणून काम तर भरपूर केलेलं आहे, प्लस स्वतःच्या आरोग्याच्या अनुषंगाने आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या नुसार तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताला अनेक पदकं पण मिळवून दिलेली आहेत. सर, तुम्ही जे आता सांगितलं की तुमची दीदी म्हणजे जी मुलगी आहे सोनल दीदी, तर तिने स्प्रिंटर मध्ये ती सुरुवातीला खेळत होती, परंतु तिला अडचण आली, तर काय सांगाल त्या संदर्भात? काही नाही, मी जसा खेळाडू होतो तशी माझी मुलगी सोनल ही सुद्धा सुंदर स्प्रिंटर होती. ती 100 मीटर्स 200 मीटर्स मध्ये ती खेळत होती आणि ती अतिशय लहान वयामध्ये पीटी उषा बरोबर तिची ओळख झाली होती. त्यामुळे पीटी उषांबरोबर ती दिल्लीत माझ्याबरोबर ज्यावेळेस असायची त्यावेळेस पीटी उषा त्यांना मार्गदर्शन करायच्या. पण या सगळ्या खेळामध्ये त्यांना थोडीशी शारीरिक अडचण आली आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही त्यांना या ह्याच्यातून थोडंसं बाजूला काढून दुसरं एखादं डिसिप्लिन द्या. तर दुसरं डिसिप्लिन त्यांनी थोडंसं स्केटिंग वगैरे केलं आणि स्केटिंग केल्यानंतर मग त्या काही खूप मोठ्या स्केटर झाल्या नाहीत, पण त्या काळातल्या हिशोबाने त्या स्केटिंग चांगलं करायच्या. पण आज पुढे जाऊन पाहता माझा नातू आयुष आणि दुसरा नातू शौनक हे जिल्हा राज्य पातळीवरती अतिशय चांगले स्केटिंग करून पुढे आलेले आहेत. आयुषनी तर सुवर्ण पदक आणि शौनकनी रौप्य पदक मिळवलेलं आहे. हा मला खूप आनंदाचा भाग आहे. निश्चितच सर, या ठिकाणी तुम्ही NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलला या ठिकाणी भव्य दिव्य अशी माहिती दिलेली आहे आणि तुमच्या कार्यकर्तृत्वाच्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्हाला स्वतःचे पाय जाऊन सुद्धा तुम्ही अनेकांना आधार देऊ शकता. आधार तुम्ही दिलेला आहे आणि नुसतं फक्त अनेक नाही तर भारतातील संपूर्ण या त्या अपंगांनाही आधार दिलाय. सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी प्रेरणेच्या माध्यमातून आरोग्य कसं सांभाळता येऊ शकतं, आपण खेळामध्ये कमी नाही हे पण या ठिकाणी दाखवलंय. आणि NSCC स्पोर्ट्स YouTubeला सुद्धा या ठिकाणी तुमच्या या माध्यमातून 4 चांद लागलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून आपली मुलाखत दिली, वेळ दिला, त्याबद्दल मी आपलं आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार.